सर गुड मॉर्निंग। मोरे सर गुड मॉर्निंग। आरिफ सर। हाँ सर बोलिए। हाँ, वो आरती लोखंडे मैडम को पैनल पे ले लीजिए। हाँ ठीक है ना, कोई इशू नहीं। शरीफ सर। हाँ ये शरीफ। हाँ, फिर मामा साहब को ले लो। हाँ हाँ बोलो ना। जगदाले सर, मामा साहब। हाँ हाँ एक मिनट है, मैं देख रहा अभी। जगदाले सर ज्वाइन हुए, देखो अभी। हाँ हाँ सर को किया अभी। हाँ हाँ। और तुपे सर से मैं बात करता हूँ, एक मिनट है, वापस ज्वाइन होता हूँ। बात कर लो सर। ठीक है। ओके ओके। ये मामा रेडी साहब नमस्कार। क्या नाम से ज्वाइन किया तुमने? मी 1-2 मिनिटात फक्त तुपे सरांशी बोलून घेतो, त्यांना जॉईन व्हायला होतो. हो बोला बोला. हो सर, हो सर. हे असं जे आहे ना, इकडे जे आहे ना सेंटर असं पूर्ण झालं.
एक 2 मिनिटात जॉईन होत आहेत तुपे सर. हा त्या तिकडे चार्जिंगला लावून थोडा वेळ. हे चार्जर आहे का आपलं? कोणाचं आलं तर तिकडेच्या तिकडे सांगायला बरोबर. मीटिंग मध्ये आहे तसं. आरिफ सर. हाँ सर, जी सर. तुपे सर संजय एन तुपे नाम से ज्वाइन है, मतलब अटेंडी लिस्ट में है. वो पैनलिस्ट में कन्वर्ट कर रहा हूँ बट हो नहीं रहे. ये अदिति तुपे ना? नहीं, संजय एन तुपे. हाँ आए. नहीं, आ गया. आ गया. जी. तुपे सर. बंद कर, घबरा रहा हूँ, अंदर आ जाओ, बंद कर दो. आवाज जात नाही वाटत त्यांना. बीस है मेरी आदत है, कौन तैयार करना, घाई मत करो. तुपे सर आवाज येतोय आमचा? ओके, आलो काय मी स्क्रीनवर? हो यस. यस सर. हॅलो, Yes, sir. आवाज येतोय? हो सर आवाज येतोय सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मोरे सर, नमस्कार. नमस्कार सर, नमस्कार. कसे आहात? बस मजेत. योग आला स्क्रीनवर भेटण्याचा. योग आला. करूया सुरू आपण आजचा प्रोग्राम. हो येस. मोरे मामा सुरू करायचं. हो सर आल्यानंतर काय प्रश्न? हो. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित वाणिज्य अभ्यास मंडळातर्फे आयोजित माननीय प्राचार्य डॉक्टर व्ही.एस. मोरे व्याख्यानमालेच्या 3ऱ्या दिवशी सदर व्याख्यानमालेसाठी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे विश्वस्त प्राचार्य डॉक्टर बी.एस. जगदाळे सर. महात्मा गांधी विद्या मंदिर मध्ये आपल्या कारकिर्दीची ज्यांनी 50 वर्ष पूर्ण केली त्यांच्या नावाने ही व्याख्यानमाला ह्या वर्षापासून आम्ही सुरू केली आहे, असे आमचे मार्गदर्शक वाणिज्य शाखेचे पुणे विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता गुरुवर्य महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे सहसचिव माननीय प्राचार्य डॉक्टर व्ही.एस. मोरे सर,
आजच्या कार्यक्रमासाठी जे साधन व्यक्ती म्हणून आज आपल्या सोबत आहेत असे गोखले एज्युकेशन सोसायटीचे JD बिटको महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व आमचे मित्र मार्गदर्शक माननीय डॉक्टर SN तुपे सर, महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या फॅकल्टी ऑफ कॉमर्सचे डीन डॉक्टर आरिफ अंजुम सर, तसेच महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे सर्व विश्वस्त संचालक, पदाधिकारी, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक तसेच सर्व विद्यार्थी यांचे मी या निमित्ताने स्वागत करतो. सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. यानंतर फॅकल्टी ऑफ कॉमर्स डीन डॉक्टर आरिफ अंजुम Arif sir. Thank you, sir. Am I audible? Yes sir, yes sir. MGV Joint Secretary, Honorable Dr. V.S. More, sir. MGV's Trustee, Principal, Dr. B.S. Jagdale, sir. MGV's Director, Principal, Subhas Nikam, sir. And today's keynote speaker, Dr. SN Tupe, sir, Principal, JD Bitco College, Nasik, and all the dignitaries of the program. We are conducting 4-day lecture series in the honor of Joint Secretary of Mahatma Gandhi Vidya Mandir, Honorable Dr. V.S. More, sir, for completing 50 years in Mahatma Gandhi Vidya Mandir Trust. More, sir, has given valuable contribution to society, nation, and students' life. More, sir, is a mentor, a gentle guide, and inspiration for all of us. More, sir, is not only a good teacher, but he is like a friend that helps teachers and students. More, sir, deserves recognition for all the sacrifices he made. He is more than a teacher to all of us. Today, we have third day for Principal Dr. V.S. More lecture series on the theme Business Challenges and Opportunities During COVID-19. On 1st June, Dr. Yashodhar Mithare, Associate Dean, Faculty of Commerce, SPCU, delivered talk on Industry 4.0 and startups. On 2nd June, Principal Dr. Manoj Kamath from Goa delivered talk on online education during COVID pandemic. And today we have very talented personality, that is Principal Dr. SN Tupe sir. I hope that all the participants, all the teachers, students will get much more benefit from the last 2 days. On behalf of MJV's Board of Studies in Commerce, I welcome to all of you. Over to Vineet sir. Thank you sir, thank you. यानंतर मी डॉक्टर आरती लोखंडे मॅडमला विनंती करतो की त्यांनी आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर SN तुपे सर यांचा थोडक्यात परिचय करून द्यायचा आहे. डॉक्टर आरती लोखंडे. Yes sir, good morning to one and all. Mahatma Gandhi Vidya Mandir's Commerce Board of Studies member and assistant professor from SPH Mahila College, Malegaon. Today it is my pleasure on behalf of Mahatma Gandhi Vidya Mandir's Commerce Board of Studies to introduce our today's guest of honor, Dr. Sanjay Tupe. He is a renowned person and identify him as an economist in whole Maharashtra. Sir has professor, in charge principal and head of Department of Banking and Finance at Gokhale Education Society, Bitco, Nashik. Sir has more than 28 years working experience in academic, teaching, research and administrative areas at Gokhale Education Society. Sir has qualified MA Economics LLB MPhil. Sir has the first person who obtained his PhD in Economics and Finances from the IIT Powai, Mumbai in August 2009, as well as postdoctorate fellow in Economics of OUCIP, Osmania University, Hyderabad, which was funded by American Consulate in 2013. Sir is a member of Board of Studies at Pune University as well as North Maharashtra, Jalgaon University. Sir is research guide in economics, banking and finance and financial management, and under his guidance, many PhD MPhil students are awarded and ongoing their degrees. Sir has interested in different research areas such as infrastructure financing, as like international research experience as a reviewer for the International Journal from Singapore. Sir has academic and professional expertise as an invited at the All India Marathi Arthashastra Parishad, Mumbai.
Sir has attended and invited as a session in charge as well as 54 presentations given and presented in national and international conferences. Sir is an author of 3 books, 2 for TYBA and 1 for TYBCom classes. Sir has presented 27 policy-oriented research papers and published in peer-reviewed journals and magazines, as well as 70 articles published in leading Marathi newspapers such as Loksatta, Sakal, Godavari, Gaokari, Deshdut on government policies and budget analysis. Sir has published weekly series Arthachakra in Daily Maharashtra Times for the year 2017, as well as Arthamanthan series is being aired on Nashik Akashwani on every Sunday in the morning at 6:55. Sir has received many awards. One is Teacher Fellowship Award for the period of 2003 to 2005 by UGC for his PhD, and he has awarded senior membership from International Society of Computer Research Singapore. Sir has distinct strengths and skills related to take the challenges of skill enhancement, competency, employability of the students. Sir has very much enormous experience, but due to some time limit, I have not wastage of time. I am explain his biodata in short because sir have with us and we listen live experiences from him. Sir, thank you. Over to you, Vinit sir. Yes, thank you, madam. अतिशय विस्तृत आणि थोडक्यात मॅडमनी सर्वांचा परिचय करून दिला, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो. यानंतर जास्त वेळ न घालवता आपण प्राचार्य डॉक्टर इकॉनॉमिक्स यांच्या लेक्चरकडे जाऊया. सरांचा आजचा विषय आहे एज्युकेशन अँड बिझनेस ऑन क्रॉसरोड ड्युरिंग कोविड-19. या विषयावर मी आता प्राचार्य डॉक्टर एस.एन. प्रोफेसर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं प्रेझेंटेशन. धन्यवाद. ओके. नमस्कार सगळ्यांना. माझा आवाज येतोय? येतोय सर. ओके. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आजच्या ह्या वाणिज्य विभागातर्फे आयोजित परिसंवाद किंवा व्याख्यानमालेच्या निमित्ताने मला आपणास निमंत्रित करण्यात आलं, याबद्दल मी महात्मा गांधी संस्थेचा आभारी आहे. महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटीचे अपूर्व भाऊ हिरे, नंतर प्रशांत दादा हिरे यांच्या अथक प्रयत्नाने संस्थेने उत्तरोत्तर नावलौकिक मिळवलेला आहे. या संस्थेमध्ये काम करणारे शिक्षक व कर्मचारी यांच्या प्रयत्नाने संस्थेला एक मानाचं स्थान नाशिक शहरात आणि मालेगाव आणि आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये मिळालेले आहे. तर या संस्थेच्या प्रती ज्या ज्या शिक्षकांनी आपली निष्ठा व्यक्त केली आणि अनेक वर्षे त्यांच्या बरोबर काम केलं, अशा माजी शिक्षकांच्या नावाने एखादी व्याख्यानमाला सुरू करणं, यामध्ये खरं म्हणजे संस्थेचे आपण जेवढे ऋण व्यक्त करूया तेवढे कमीच आहे. परंतु केवळ शिक्षक हा कर्मचारी नाहीये, परंतु तो आपल्या बरोबर एक खांद्याला खांदा लावून काम करतो आणि निष्ठेने काम करतो, तन्मयतेने काम करतो, प्रेमाने काम करतो. तर अशा शिक्षकांचं रेकॉग्निशन व्हावं, त्यांना मान मिळावा, त्यांना बहुमान मिळावा म्हणून वाणिज्य शाखेचे माजी अधिष्ठाता प्राचार्य डॉक्टर मोरे सर यांच्या नावाने ही जी व्याख्यानमाला सुरू करण्यात आलेली आहे. खरं म्हणजे याबद्दल संस्थेला आपण जेवढे धन्यवाद देऊ तेवढे कमीच आहे. कारण मोरे सरांनी 50 वर्ष वाणिज्य शिक्षणामध्ये त्यांनी त्यांचं योगदान दिलेलं आहे आणि विविध स्तरावर काम केलं. पुणे विद्यापीठाचे ते डीन होते, अनेक मंडळांचे अध्यक्ष होते आणि अजूनही संस्थेची धुरा समर्थपणे ते हाताळत आहेत. तर प्रथमतः मी त्यांनी वयाची 70 वर्ष पूर्ण केलेली मला माझ्या माहितीनुसार आणि आता ते 71व्या वर्षात पदार्पण करतायत. त्यांना उत्तम आरोग्य, आनंद लाभो आणि पुन्हा प्रशासकीय काम करण्यासाठी नवीन ऊर्जा, शक्ती मिळो आणि या व्याख्यानमालेमधून एक प्रकारे त्यांना पुन्हा प्रेरणा मिळो नव्याने काम करण्याची. तर सर्वप्रथम मी या ठिकाणी उपस्थित असलेले विश्वस्त प्राचार्य जगदाळे सर,
पंचवटी महाविद्यालयाचे प्राचार्य दिग्वतकर सर, नंतर या व्याख्यानमालेचे कोऑर्डिनेशन करणारे डॉक्टर रकीबे सर, नंतर अंजुम प्राध्यापक अंजुम, मला त्यांचं आडनाव माहिती नाहीये, परंतु ते सर, आणि नंतर लोखंडे मॅडम यांनी जो माझा परिचय करून दिला, या सर्वांचा मी आभारी आहे. तर मी माझ्या व्याख्यानाकडे वळतो. माझ्या व्याख्यानाचा मुख्य विषय आहे की ड्युरिंग पेंडेमिक एज्युकेशन अँड बिझनेस ॲट द क्रॉस रोड. तर खरं म्हणजे पेंडेमिक मुळे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं प्रचंड नुकसान झालं आणि आपण गेली 2 वर्ष विविध माध्यमांमध्ये वाचतोय, ऐकतोय, नंतर त्याचे परिणाम आपण प्रत्यक्षात बघतो आहे आणि त्याच्यामुळे किती प्रचंड झळ विविध क्षेत्रातील व्यक्तींना, कष्टकरी कामगारांना, शेतकऱ्यांना, महिलांना, अनेकांना बसलेली आहे. तर सर्वप्रथम ही जी काही महामारी आहे याच्या ज्या काही विविध प्रकारच्या लाटी येऊन गेल्या, भारतातही दुसरीच लाट आहे, परंतु UK मध्ये 3री 4थी लाट येऊन गेली, किंवा स्पेन, इटलीमध्ये 4-4, 5-5 लाटी येऊन गेल्या आणि अजूनही 3री लाट भारतामध्ये येण्याची शक्यता आहे. तर प्रचंड असं नुकसान म्हणजे मनुष्यबळाचं तर झालंच, परंतु अर्थव्यवस्था ढबकाईला आल्या. म्हणजे असं म्हटलं जातं की 1930 नंतर जी काही जागतिक मंदी आली होती त्याच्यापेक्षा भयंकर अशी मंदी ही 2020च्या पेंडेमिकमुळे आली. आणि पेंडेमिक नुसतं 2020 मध्ये येऊन थांबलं नाही, तर पुन्हा 21 मध्ये पुन्हा आलं आणि पुन्हा संपूर्ण जगाचं अर्थकारण ढवळून निघालेलं. तर साधारणपणे पेंडेमिक आल्यानंतर किंवा कुठलाही आघात अर्थव्यवस्थेवरती झाल्यानंतर तर किती परिणाम होऊ शकतो किंवा परिणाम कितपत झालेला आहे, तर याचे काही निकष ठरलेले आहेत. आणि हे निकष बघत असताना आपल्या असं लक्षात येतं की सर्वप्रथम GDP याच्याकडे बघितलं जातं की GDP किती घसरेल किंवा किती घसरला गेला आहे याचा अंदाज केला जातो. तर असं लक्षात आलं की मागच्या वर्षी एकूण जागतिक अर्थकारणाचा जर आपण विचार केला तर जवळपास $2.7 ट्रिलियन जगामध्ये नुकसान झालं आणि जागतिक अर्थव्यवस्था जी 3.1% वाढत होती, तर त्याच्यामध्ये असं तज्ञांचं म्हणणं आहे किंवा अर्थतज्ञांचा असा कयास आहे की जागतिक GDP हा जवळपास 1.5 ते 2% कमी होईल. आणि प्रत्यक्षात तो झालाय. आता काही आकडे येत आहेत की संपूर्ण युरोपमध्ये पेंडेमिकची झळ पोहोचली, अमेरिकेत पोहोचली, आशिया खंडातल्या देशांना देखील प्रचंड नुकसान सहन करावं लागलं. तर ही करोनाची साथ जवळपास 300 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरलेली आहे आणि काही देश तर अजून चाचपडतच आहेत. म्हणजे त्यांच्याकडे धड लसी पण नाहीये. म्हणजे असे काही गरीब देश आहेत की कुठल्याही प्रकारच्या लसीकरणाचा कार्यक्रम तिकडे राबवला जात नाहीये, कारण प्रचंड अशी गरिबी आहे. तर अशा ह्या संपूर्ण जगाच्या GDPचा विचार केला तर एवढं प्रचंड नुकसान जेव्हा होतं तेव्हा आता GDP बेसिकली इट इज अ पॅरामीटर ऑफ सो मेनी थिंग्स टुगेदर. म्हणजे खूप क्षेत्र एकत्र करून किंवा त्यांचं आउटपुट एकत्र करून आपण GDP काढतो. तर GDPचं एवढं नुकसान आहे, पर्यायाने सर्वच क्षेत्रांना त्याची क्षती किंवा झळ पोचलेली आहे. तर भारताचा जर विचार केला तर मागच्याच वर्षी पार्लमेंटमध्ये जेव्हा आपल्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट मांडलं तर तेव्हा त्यांनी सांगितलं की -24% इतका क्वार्टरचा ग्रोथ रेट नोंदला गेलेला आहे आणि ओव्हरऑल इंडियाचे GDP हे जवळपास -7% कमी झालं. अर्थात एवढं असताना सुद्धा असा आशावाद आहे की या वर्षी पुन्हा 10% भारताची अर्थव्यवस्था वाढेल. काहींचं म्हणणं आहे 7% वाढेल, काहींचं म्हणणं 6% वाढेल. म्हणजे वेगळ्या संस्थांचे वेगळे अंदाज आहे. SBI रिसर्च अनालिसिस वेगळं सांगतं, CMI वेगळं सांगतं, RBI वेगळं सांगतं, किंवा गव्हर्नमेंटची जी सेंट्रल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट आहे CSOचा अंदाज वेगळा आहे. तर सर्वसाधारणपणे आपण असं गृहीत धरूया की 5 किंवा 6% वाढेल. अर्थात वाढण्याची उभारी असताना पुन्हा दुसरी लाट आली आणि त्याच्यामुळे पुन्हा क्षती किंवा प्रचंड असं नुकसान झालेलं. आता ते नुकसान किती झालंय आपण बघूया नंतर. परंतु असं काहींचं म्हणणं आहे की अर्थव्यवस्थेचा विकास पुढील काही दिवसामध्ये V आकाराने होईल. आता V म्हणजे काय की एकदम डाऊन आणि एकदम अप. म्हणजे जर आपण V या इंग्रजी अक्षराकडे बघितलं तर त्याचं जे स्वरूप आहे किंवा स्ट्रक्चर आहे
की एकदम डाऊन आणि एकदम उभारी. आता काहींचं म्हणणं असं आहे की काही इकॉनॉमिस्ट असं म्हणतात की रादर दॅन व्ही इट विल बी लाईक के, म्हणजे के या इंग्रजी आद्याक्षराप्रमाणे अर्थव्यवस्थेचा विकास होईल. म्हणजे आधी ती एकदम खाली आली, पुन्हा खाली जाईल, कारण आता पुन्हा दुसरं पेंडेमिक आलेलं आहे, आणि पुन्हा ती थोडीशी ऊर्जित अवस्थेत येईल, म्हणजे पुन्हा वरचा केचा वरचा जो भाग आहे तिकडे जाईल. एनिवे आपण त्या वादात पडू नये, परंतु हे एक नक्कीच आहे की अर्थव्यवस्थेला उभारी आणण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना कराव्या लागतात, आणि सर्वसाधारणपणे सर्वश्रुत जगामध्ये ज्या काही उपाययोजना आहेत त्याच्यामध्ये बेलआउट पॅकेज किंवा एक प्रकारे आर्थिक असं म्हणजे पॅकेज डिक्लेअर करावं लागतं की ज्याच्यामुळे अर्थव्यवस्था पुन्हा उभारायला येऊ शकते. आणि केन्सने देखील या गोष्टीचा पुरस्कार केलेला, म्हणजे जागतिक महामंदी 1929 मध्ये जेव्हा आली तेव्हा केन्सने डेफिसिट बजेट इज द ओनली वे ऑफ रिकव्हरिंग द इकॉनॉमी असं सांगितलं होतं की जगातल्या अनेक अर्थव्यवस्थांनी तुटीचा अर्थभरणा सादर करावा, म्हणजे थोडक्यात तात्पुरतं लोन सेंट्रल बँकेकडनं घ्यावं किंवा काही फॉरेन इन्स्टिट्यूशन्स कडनं घ्यावं किंवा देशातनं कर्ज उभारावं किंवा वेळ पडली तर नवीन करन्सी प्रिंट करून विकास कामं जर जोमाने हाती घेतली किंवा इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीचं काम केलं आणि वेगळ्या माध्यमातून सरकारी उपक्रम विकसित केले तर लोकांच्या हातात पैसा जाऊन मागणी निर्माण होते आणि मग आपोआप अर्थव्यवस्था कार्यप्रवण होते किंवा तिची जी सायकल डिस्टर्ब झालेली असते तर ती पूर्वरत होते. तर सर्वसाधारणपणे जे पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये मी सांगितलं की जागतिक जीडीपीची घट, नॅशनल जीडीपी म्हणजे आता भारताचा विचार केला तर ते मी सांगितलं, रोजगारामध्ये घट, प्रचंड अशी रोजगाराची हानी झालेली आहे, म्हणजे विशेषतः आता त्याचे अनेक सेक्टर्स आपण इकॉनॉमीचे बघतो की काही ज्याला आपण म्हणा की नॉन रजिस्टर्ड वर्कर जे असतात, अनौपचारिक उद्योग, औपचारिक आणि अनौपचारिक किंवा फॉर्मल इकॉनॉमी, इनफॉर्मल इकॉनॉमी असा शब्दप्रयोग फॉरेनमध्ये वापरतात किंवा आपण त्याला संघटित आणि असंघटित कामगार असं म्हणतो. तर या सर्व आता संघटित कामगार जे असतात त्यांना मालक पगार देऊ शकतो जरी कारखाना चालू नसेल. काही ठिकाणी तर संघटित कामगारांचे देखील अर्धे पगार त्यांना देण्यात आले. म्हणजे सरकारने गाईडलाईन्स काढल्या होत्या की लोकांनी घर भाड्याने घेतलं असेल तर घर मालकाने भाडं घेऊ नये किंवा त्यांना वेतन चालू ठेव, कामावरनं काढून टाकू नये वगैरे. परंतु शेवटी आर्थिक तरलता किंवा लिक्विडिटी संपली की शेवटी देर इज नो प्रोडक्शन नो पे अशा प्रकारचं तत्व काही उद्योजकांनी लावलं आणि काही कामगारांना डिस्प्लेस करून टाकलं. तर सर्वसाधारणपणे असा अंदाज आहे की जागतिक स्तरावरती 3.3 बिलियन कामगार बेकार झाले. आता प्रत्येक देशातली वेगळी आकडेवारी, म्हणजे भारतामध्ये जवळपास 5-6 कोटी लोक बेकार झाले असा काही तज्ञांचा कयास आहे, सीएमआयचा अंदाज वेगळा वगैरे. कारण आपल्याकडे आकडेवारी, बेकारीची आकडेवारी द्यायची नाही असं दंड मागच्या 2-3 वर्षामध्ये सरकारने काढलेला आहे, आणि त्यामुळे ऑथेंटिक अशी आकडेवारी देशामध्ये किती रोजगार निर्माण झाला आणि किती लोक डिस्प्लेस झाले याची ऑथेंटिक आकडेवारी केवळ अंदाजावरनं वर्तवली जाते. पण एक नक्की की जेव्हा मागणी घटते तर उत्पादन ओव्हर प्रोडक्शन होऊन शेवटी तोटा होण्यापेक्षा उत्पादन कमी करावं लागतं आणि लोक काम बेकार होतात. तर त्याच्यामध्ये जे काही अनौपचारिक किंवा इन्फॉर्मल इकॉनॉमीमध्ये काम करणारे जे कामगार आहेत ते सर्व बेकार झाले. म्हणजे उदाहरणार्थ हॉटेल इंडस्ट्री, केटरिंग इंडस्ट्री किंवा एंटरटेनमेंट इंडस्ट्री. आता एंटरटेनमेंट इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये तर खूप भयानक अशी गोष्ट आहे, किंवा हॉटेल इंडस्ट्री, केटरिंग, इव्हेंट मॅनेजमेंट. तर याच्यामध्ये जे लिंक, म्हणजे जसं इव्हेंट्सवर मर्यादा आल्या तसं बाकीचे जे लोक आहेत, म्हणजे एक प्रकारे इकॉनॉमी प्रोग्रेस करताना ही देर इज अ काइंड ऑफ लिंकेज, त्याला म्हणतात इनवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेज. तर साधारणपणे केटरिंग उद्योगाचा विचार केला तर म्हणजे उदाहरणार्थ त्यांना गहू लागतो, साखर लागते, मैदा लागतो किंवा दूध लागतं, तूप लागतं, आणि मग त्याच्यावरनं प्लेट तयार होऊन आणि मग ती आपल्या समोर होते, भाजीपाला लागतो. परंतु जेव्हा इव्हेंटवर बंदी आली तर या सगळ्या गोष्टी सेटबॅक बसला, या सगळ्या किराणा बाजाराला सेटबॅक बसला, शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला भाव नाही किंवा उठाव नाही वगैरे, मागणी नाही वगैरे, हे सगळ्या याच्यात. शिवाय जे कामगार काम करत होते त्यांचा रोजगार गेला. म्हणजे असे एक प्रकारची जी साखळी असते ही सर्व साखळी डिस्टर्ब झाली. म्हणजे सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये जेव्हा व्यत्यय येतो तेव्हा त्या म्हणजे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्याच्यावरती डिपेंडंट असणारे किंवा लिंकेजने जोडलेले जे उद्योग असतात त्यांची एक चेन डिस्टर्ब होते. जसं आता इथं सातपूरमध्ये
मायको आहे किंवा महिंद्रा आहे, पण त्यांचे जे वेंडॉर्स आहेत जवळपास 150-200 कंपन्या त्यांच्या म्हणजे उत्पादनावरती अवलंबून आहे. म्हणजे जर महिंद्राने प्रोडक्शन म्हणजे थांबवण्याचा निर्णय घेतला तर जवळपास 150 ते 200 जे स्मॉल आणि मिडियम स्केल इंडस्ट्रीज किंवा टायनी इंडस्ट्रीज आहे किंवा अगदी घरगुती जुळणी उद्योग असतात की ते सुद्धा म्हणजे त्या सर्व उद्योगांवरती एक प्रकारे बेकारीची कुऱ्हाड कोसळली. तर प्रचंड अशी बेकारी वाढली, म्हणजे आर्थिक विषमतेमध्ये वाढ झाली. म्हणजे त्याच्यासाठी इंडेक्स ऑफ इकॉनॉमी इनइक्वॅलिटी वापरतात. तर मागच्या काही दिवसामध्ये अशी काही आकडे आले की तासाला 90 कोटी उत्पन्न अंबानींचं वाढलं. तर आता मध्ये परवाच आकडेवारी आली होती, अदानी अंबानी आशिया खंडामधले रिचेस्ट पर्सन म्हणून, म्हणजे काही ठराविक लोकांचं उत्पन्न वाढलं आणि बहुसंख्य लोक म्हणजे आर्थिक विषमतेमध्ये प्रचंड वाढ झाली. कारण का की सोर्स ऑफ इन्कम थांबल्यानंतर म्हणजे केवळ जी काही संचित ठेव असते आणि मुळामध्ये भारतीय लोकांकडे संचित ठेव कमी, विशेषतः इन्फॉर्मल इकॉनॉमिक मध्ये काम करणाऱ्या लोकांची अगोदरची काही ठेव नसते, त्यामुळे ना कर्जावर रक्कम घेऊन जगण्याशिवाय पर्याय नव्हता. मग त्याच्यामुळे आणि शिवाय कर्जाचे व्याजाचे दर, खाजगी व्याजाचे दर तर प्रचंड असतात. या सर्व याच्यामध्ये एक प्रकारे आघात झाला. तर व्यवसाय आणि दळणवळण सेवा खंडित झाल्या. कृषी व्यवसायाच्या रोजगारात घट झाली, व्यवसाय खालावला. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये घट झाली. तर जीडीपी एक्सपोर्टचं प्रमाण याच्यावरनं ठरवतात की साधारणपणे टू व्हॉट एक्सटेंट देर इज अ सेटबॅक टू द एक्सपोर्ट. तर असं लक्षात आलं की प्रचंड प्रमाणात भारताची एक्सपोर्ट कमी झाली, कारण परकीय देशांची अर्थव्यवस्था जेव्हा डगमगल्या किंवा डबकाईस आल्या तर इंडियातून जाणाऱ्या ज्या वस्तू होत्या, नॉर्मली आपण स्पायसेस एक्सपोर्ट करतो किंवा जेम्स आणि ज्वेलरी एक्सपोर्ट करतो किंवा टेक्सटाईल प्रॉडक्ट म्हणजे रेडीमेड कपडे आपण एक्सपोर्ट करतो किंवा काही इंजिनिअरिंग पार्ट्स, परंतु तिकडे सगळी मॅन्युफॅक्चरिंगची म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग नेटवर्क मध्ये डिस्टर्ब झाला किंवा ओव्हरऑल दुकानं बंद झाली. तर तिकडे कपड्यांच्या रेडीमेड कपडे किंवा जेम्स ज्वेलरी वगैरे या सगळ्याच गोष्टी म्हणजे पेंडेमिकमुळे, जसं आपल्याकडे पेंडेमिकमुळे फक्त अत्यावश्यक वस्तूंची दुकानं उघडी परंतु बाकी सर्व बंद, तर त्याचा परिणाम या सर्व एक्सपोर्ट वरती झाला. पण ऑन द कॉन्ट्ररी पेट्रोल उत्पादन मुळामध्ये पेंडेमिकच्या अगोदर पर बॅरेलचा रेट जवळजवळ $55 पर बॅरेल होता, जो मागच्या दीड वर्षामध्ये तो जवळपास 68, आता 70, काल तर 70 पर बॅरेलचा रेट झालेला आहे. तर सर्वसाधारणपणे म्हणजे एका बाजूला म्हणजे आपण जी खाद्यतेल आयात करतो त्यांच्या किमती प्रचंड वाढल्या. म्हणजे मी त्याच्यावरती पुण्यनगरीला परवाच आर्टिकल माझं पब्लिश झालेलं आहे की जवळपास 130 ते 150% खाद्यतेलाच्या किमती वाढल्या. म्हणजे 2014 सालची तुलना जर आपण आज केली तर 70-80 रुपये पर लिटरला एडिबल ऑइल मिळत होतं, कुठलंही सोयाबीन घ्या किंवा शेंगदाणा घ्या वगैरे. तर या सर्व खाद्यतेलांच्या किमती 160-180 अशा याच्यापर्यंत पोहोचली. म्हणजे जवळपास एवढी प्रचंड भाववाढ झाली. आता याचं कारण काय की पेंडेमिक हे कारण आहे. म्हणजे तिकडे ज्या देशांमधून आपण एडिबल ऑइल इम्पोर्ट करतो, युक्रेन, इंडोनेशिया, मलेशिया वगैरे, अर्जेंटिना, तर तिकडे पेंडेमिकमुळे कामगार उपलब्ध नाही. प्लस ऑन द कॉन्ट्ररी चीनने प्रचंड प्रमाणामध्ये खाद्यतेलाचा साठा करायचं ठरवल्यामुळे म्हणजे एक प्रकारे पुरवठा कमी, मागणी जास्त. शिवाय भारताची मागणी तर प्रचंड आहे. जवळपास एकूण मागणीपैकी म्हणजे खाद्यतेलाच्या एकूण देशातल्या मागणीपैकी आपण 60% तेल आयात करतो. म्हणजे 60% मागणी आपली इम्पोर्टवर अवलंबून आहे. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांनी तेलाची किमती वाढवल्या. म्हणजे सप्लाय कन्स्टंट, वर्कर उपलब्ध न होणं हा एक कन्स्टंट आहे. त्याच्यामुळे तेवढ्या प्रमाणामध्ये माल बाजारात आला नाही. आणि शिवाय काही वातावरणातले जे बदल असतात, चक्रवात वगैरे किंवा प्रचंड उष्णता किंवा अवेळी पडणारा पाऊस, याच्यामुळे कृषीजन्य उत्पादनांवरती परिणाम होतो आणि त्याचा परिणाम ओव्हरऑल आपल्या ह्या म्हणजे इम्पोर्ट काही कमी झाली नाही पण एक्सपोर्ट एकदम सेटबॅक बसला आणि त्याच्यामुळे अर्थव्यवस्था डळमळ झाली. नंतर तुटीचा म्हणजे फिस्कल डेफिसिट याच्यामध्ये वाढ झाली. आपण असं बघतो की सर्वसाधारणपणे जीडीपीच्या 5% फिस्कल डेफिसिट असायला पाहिजे, पण ते मागच्या बजेटमध्ये निर्मला सीतारामन यांनी सांगितलं इट विल गो टू अप टू 9.5% ऑफ द जीडीपी, म्हणजे 9.5% वरती गेलेले. म्हणजे सरकारला ज्या विविध माध्यमातून
कर महसूल मिळायला पाहिजे होता जेवढ्या प्रमाणात, पण इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी हॉल झाल्यामुळे जे काही कर सरकारला मिळतात, इन्कम टॅक्स म्हणा, जे सर्वात महत्वाचा सोर्स म्हणजे आता सध्या जीएसटी आहे, तर ह्या सर्व इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीला सेटबॅक बसल्यामुळे सरकारचं जे अर्थकारण आहे ते डळमळीत झालं आणि पर्यायाने म्हणजे महसूल आणि खर्च याच्यातली तफावत वाढल्यामुळे फिस्कल डेफिसिट जे आहे ते 9.5% गेले. अर्थात फिस्कल डेफिसिट जरी 9.5% गेलं म्हणजे एकदम अर्थकारण डळमळीत झालं असं नाही, कारण पूर्वी 1991च्या अगोदर फिस्कल डेफिसिटचे जे आकारमान आहे हे प्रचंड होतं. पण कधी कधी अवेळी घडणाऱ्या घटना किंवा आर्थिक सेटबॅकमुळे असं होऊ शकतं, तर त्यात फार काही काळजी करण्याचं कारण नाही. आणि ओव्हरऑल आपण असं बघतो की इकॉनॉमिक इन्स्टेबिलिटी झाली देशामध्ये, दारिद्र्यात वाढ झाली, पर्यटन, केटरिंग, हॉटेल, ट्रान्सपोर्ट हे सर्व म्हणजे जे सेक्टर्स आहेत महत्वाचे ज्याच्यामध्ये प्रचंड रोजगार उपलब्ध होतो, त्या सर्व सेक्टर्सला सेटबॅक बसला. आणि याच्या पलीकडे काही सामाजिक परिणाम झाले. म्हणजे आता आपण असं बघतो की घरगुती अत्याचारामध्ये वाढ झाली, कारण वर्क फ्रॉम होम ही जी सिस्टीम होती, सर्वच काही उद्योगांमध्ये वर्क फ्रॉम होम लागू होत नाही, परंतु मोस्टली जे काय आता संगणकीकरण झालेलं आहे किंवा ऑनलाईन नेटवर्क किंवा 4G 3G याच्यामुळे आपण घरी बसून इंटरनेट वापरू शकतो आणि इंटरनेटच्या माध्यमातून विशेषतः बँकिंग, इन्शुरन्स, फायनान्स ह्या ज्या सेवा आहेत किंवा इतर म्हणजे इव्हन इन्व्हेंटरी मॅनेजमेंट वगैरे, म्हणजे काही सर्वच क्षेत्रात नाही पण काही ठराविक क्षेत्रामध्ये याचा प्रचंड वापर झाल्यामुळे घरगुती अत्याचारामध्ये वाढ झाली. म्हणजे कॉन्फ्लिक्ट बिटवीन हजबंड अँड वाईफ किंवा कोणी किती काम करावं वगैरे, किंवा सामाजिक अंतरामध्ये वाढ झाली. म्हणजे लोक पेंडेमिकमुळे घरात डांबले गेल्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक प्रकारे कटुता निर्माण झाली आणि त्याचा थोडक्यात एक मानसिक कोंडमारा झाला. म्हणजे ओव्हरऑल आपण असं बघतो की ह्या इकॉनॉमिक पॅरामीटर बरोबर काही सामाजिक पॅरामीटर किंवा सांस्कृतिक घटकांना त्याची एक प्रकारे क्षती पोचली किंवा हानी झाली. तर ओव्हरऑल ह्या म्हणजे दीज आर द पॅरामीटर्स जस्ट टू नो द स्टेटस ऑफ द इकॉनॉमी. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन माझा जो विषय आहे की ह्या पॅन्डेमिकमुळे हे जे काही परिणाम झाले तर त्याच्यामध्ये शिक्षणाची काय स्थिती आहे, म्हणजे वेअर एज्युकेशन हॅज बीन स्टँडिंग राईट नाव. तर आपण असं बघतो की पूर्वीचं शिक्षण जसं वर्गात जाऊन आपण घेत होतो, परंतु मार्च 2020 नंतर असं जाहीर करण्यात आलं की विद्यार्थ्यांना वर्गात बोलवायचं नाही किंवा बोलवणं शक्यही नव्हतं, कारण रोग किती पसरतो, कसा पसरतो किंवा संसर्गाचं प्रमाण किती, पॉझिटिव्हिटी किती वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी बऱ्याच अननोन होत्या किंवा ट्रीटमेंट माहिती नव्हती. आणि म्हणून टोटल लॉकडाऊन जो जाहीर करण्यात आला आणि तोही अचानक केला, त्याच्यावरती बरीच टीका झाली. पण एनिवे जे त्याच्यानंतर मग काय करायचं बाबा, कारण अकॅडमिक इयर तर संपणार होतं जूनमध्ये, तर म्हणजे काय ऑनलाईन शिक्षण सुरू झालं आणि ऑनलाईन शिक्षणासाठी म्हणजे जे काही विविध प्रकारच्या पद्धती वापरण्यात आल्या. तर तत्पूर्वी आपण बघूया की ऑनलाईन शिक्षणाचा वापर सर्वप्रथम 2003 साली हार्वर्ड विद्यापीठामध्ये मायकेल सँडेल नावाच्या एका पॉलिटिकल सायन्सच्या प्रोफेसरने केला होता. आणि त्याने जी सिस्टीम वापरली होती त्याचं नाव होतं एक्स म्हणजे एज्युकेशन ऍक्सेस. आणि त्याचं म्हणणं असं होतं की आपण ऑनलाईन शिक्षण हे देऊ शकतो आणि विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने संकल्पना समजावून सांगू शकतो. परंतु त्याच्यावर खूप टीका झाली आणि नंतर त्याने स्वतःच कबूल केलं की शेवटी विद्यार्थी आणि शिक्षक हे समोरासमोर असणं खूप गरजेचं आहे, तरच त्यांच्यामध्ये संवाद होऊ शकतो किंवा परिणामकारकरित्या आपण संकल्पना किंवा संदर्भ विद्यार्थ्यांना समजावून सांगू शकतो किंवा एक प्रकारची इंटरॅक्शन होते, त्याच्यामध्ये एक सायकोलॉजिकल एक्सचेंज असते, त्याच्यामध्ये काही मानसिक म्हणजे घटक इन्व्हॉल्व असतात. आणि शिवाय ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना सर्वच संदर्भ पुस्तकं मिळतात असं नाही, कारण तो ऍक्सेस खूप मर्यादित असतो. किंवा उदाहरणार्थ आता sciencedirect.com मध्ये प्रचंड खूप खूप जर्नल्स आहे ऑनलाईन, परंतु त्या जर्नलचा ऍक्सेस तुम्ही विद्यार्थ्यांना नाही देऊ शकत. किंवा आपल्या लायब्ररीमध्ये असणारी जी काही संदर्भ पुस्तकं आहेत, म्हणजे टेक्स्ट पुस्तकं आणि संदर्भ पुस्तकं, तर इव्हन टेक्स्ट सुद्धा विद्यार्थ्यांना आपण देऊ शकत नाही. म्हणजे पीपीटी त्याला दिला किंवा व्हिडिओ पीपीटी म्हणा किंवा तुम्ही झूमवरनं शिकवलं किंवा मीटवरनं शिकवलं, परंतु त्याला त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे शिक्षकाच्या व्याख्याना व्यतिरिक्त जे काही संदर्भ शोधायचे असतात किंवा अवांतर वाचन त्याला करायचं असतं, त्याला विद्यार्थी मुकतो. आणि म्हणून हे ऑनलाईन शिक्षण पद्धती जी आली
ही जी दुरुस्त प्रणाली, अर्थात भारतात देखील याचा प्रयोग खूप अगोदर कंट्री वाईड क्लासरूम नावाचा प्रोग्राम राजीव गांधी आल्यानंतर त्यांनी सुरू केला होता, किंवा काही विशिष्ट प्रकारचे टेक्स्ट किंवा काही लेसन्स तयार करून विद्यार्थ्यांना जे प्रगत किंवा ज्यांचं नॉलेज अद्ययावत आहे किंवा तज्ज्ञ लोकांनी तयार केलेले, आणि प्रत्येक EMRC सेंटर प्रत्येक विद्यापीठात देखील सुरू करण्यात आलं होतं, परंतु फार काही ते यशस्वी झालं नाही. इव्हन श्याम पित्रोदांचं म्हणणं असं होतं की जर इंटरनेट फास्ट जर झालं आणि इंटरनेट जर आपण सर्वांना देऊ शकलो, म्हणजे आता 4G आता 5G ची तयारी आहे, तर त्यांचं म्हणणं आहे की 5 शिक्षकांवरती विद्यापीठ चालू शकतं. पण अर्थात एक प्रकारे तो आभासी प्रयोग किंवा तो प्रयोग काही फार सक्सेस होईल असं वाटत नाही, आणि त्याच्या मर्यादा आहे. आता त्याच्या मर्यादा काय आहे तर आपण जर बघितल्या की एक खर्चिक बाब आहे, म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पालकांना न परवडणारी गोष्ट, म्हणजे डेटा पॅक टाकावा लागतो, पहिली गोष्ट नेटवर्क उपलब्ध असावं लागतं, आणि सर्वच गोष्टी तुम्ही मोबाईलवरून नाही शिकू शकत किंवा कम्प्युटरवरनं किंवा लॅपटॉपवरनं शिकू शकत नाही, आणि एक समाधानाची त्याच्यामध्ये कमतरता असते. नंतर स्पष्टीकरणाचा अभाव असतो. नंतर बुद्धिमत्तेला चालना देणारं नाही, म्हणजे तुम्ही केवळ एखाद्या प्राध्यापकाने लेक्चर दिलं फार तर यू कॅन आस्क द क्वेश्चन किंवा इन बिटवीन तुम्ही थांबवून प्रश्न विचारू शकता, परंतु खऱ्या अर्थाने म्हणजे जे मी अवांतर वाचन किंवा संदर्भ साहित्य म्हणतो, म्हणजे शिक्षकाने शिकवलेला पाठ आणि त्याच्या अनुषंगाने केलेलं विवेचन किंवा चिंतन मनन विद्यार्थ्यांनी जे करायचं असतं, संदर्भ पुस्तकं जी वापरायची असतात, तर त्याच्यामध्ये बुद्धिमत्तेला फार वाव नाही. म्हणजे प्रेझेंटेशनच्या आधारे तुम्ही पेपर सोडवणं ही खूप चुकीची गोष्ट आहे. म्हणजे त्याच्या पलीकडे जाऊन, आणि खरं म्हणजे विद्यार्थ्यांना पलीकडे जाऊन बघण्याची संधी ह्या पॅन्डेमिकमुळे मिळतच नाही किंवा मिळाली नाही, कारण सगळ्या लायब्ररी बंद, कुठल्याही प्रकारचा ऍक्सेस नाहीये, आणि शिवाय ही इम्पॅक्ट लेक्स एज्युकेशन सिस्टम, म्हणजे कुठल्याही प्रकारचा प्रभाव किंवा ज्याला परिणामकारक अशी नाहीये. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मेन म्हणजे आता इव्हॅल्युएशन कसं करायचं ते MCQ पद्धत आली, किंवा त्याला विद्यापीठ असं म्हणतं की प्रॉक्टर नावाची एक सिस्टीम काम करते, की तुम्हाला जो दिलेला पेपर आहे तो जर तुम्ही सोडवण्यासाठी गुगलवर गेला आणि आन्सर बघितलं तर 2-3 प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला वॉर्निंग येऊ शकते. परंतु तरी देखील सुरुवातीच्या काळामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी गुगलवरनं उत्तर शोधून MCQ पद्धतीने पेपर लिहिले, आणि विद्यार्थ्यांनीच मागणी केली नंतरच्या काळामध्ये पुणे विद्यापीठामध्ये, किंवा आम्हाला फिजिकल एक्झाम नको, ऑनलाईन एक्झाम पाहिजे. केवळ ती पॅन्डेमिक मुळे नाही तर आपल्याला कॉपी करून लिहिता येतं आणि पासिंगचं प्रमाण किंवा पर्सेंटेज खूप उत्तम मिळतात, याच्यामुळे विद्यार्थ्यांनी खरी ती मागणी केली. पण त्याच्यामुळे एक कट पेस्ट कल्चर हे आपण ऑनलाईन पद्धतीमध्ये रुजवतोय असा एक म्हणजे प्रश्न निर्माण होतो. आणि हे ऑनलाईन जे शिक्षण आहे तर याच्यामधून अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणजे उदाहरणार्थ सामाजिक समतेचं काय, सर्वांना ऍक्सेस आहे का? नाही. ते एक प्रकारे आपण गरीब, वंचित, आदिवासी जी मुलं असतात, आता आपण बघतो की ज्या पालकांनी मुलांना मोबाईल दिला नाही तर त्यांनी मधल्या काळामध्ये काही मुलांनी तर आत्महत्या सुद्धा केल्या. नंतर एक सामाजिक समता क्वेश्चनेबल होते, म्हणजे की ती साधली जाऊ शकत नाही ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये. श्रमाचं महत्व कमी होतं, कारण एका प्राध्यापकाने समजा व्हिडिओ तयार केला आणि तो जर आपण 4 क्लासमध्ये वापरला तर बाकीच्या लोकांना काम करण्याची प्रेरणा किंवा संशोधनाची प्रेरणा मिळत नाही, किंवा बाकीचे प्राध्यापक हे रेस्टलेस म्हणजे रेस्ट घेऊ शकतात आणि एकच माणूस काम करू शकतो, तर श्रमाचं महत्व कमी होतं. नंतर श्रमाचे पारंपरिक संदर्भ बदलू शकतात. नंतर भारतीय शिक्षण हक्क कायद्याचं काय होईल हा महत्वाचा प्रश्न आहे, कारण ज्या विद्यार्थ्यांना हा ऍक्सेस नाही, इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये, तर त्यांचं काय होईल, त्यांना शिक्षण मिळणार का? नंतर ग्रामीण आणि शहरी गरीब विद्यार्थ्यांचं काय होणार हा मोठा महत्वाचा प्रश्न आहे. नंतर याच्याबाबत कोणती प्रणाली आपल्याला विकसित करावी लागेल हाही मोठा प्रश्न आहे, की जर समजा पेंडेमिक खूप दिवस चाललं तर आपल्या आत्ताच आपण बघतो की 10वी आणि 12वीच्या परीक्षेचं काय वादविवाद झाला. नंतर काही शेवटी अंतिम तर सरकारला निर्णय घ्यावा लागला की पेंडेमिक किंवा रोग पसरण्याची भीती, संसर्ग होण्याची भीती, आणि शिवाय मुलांना आता बाधित करणारी वेव येण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे सरकारने निर्णय घेतला. खरं म्हणजे तो चांगला असा निर्णय. तर अलीकडे पुन्हा ह्या
म्हणजे एवढं हे सगळं असताना ऑनलाईन शिक्षणामध्ये जेवढे अडथळे आहेत, तर युजीसीने अलीकडे एक सर्क्युलर काढलेलं आहे, सेक्रेटरी युजीसी जे जैन आहे त्यांनी, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 40% अभ्यासक्रम हे आपण ऑनलाईन पद्धतीने दिले गेले पाहिजेत. आणि जे विद्यार्थी हे अभ्यासक्रम पूर्ण करतील, काही वर्षाचे डिप्लोमा आहेत, काही डिग्रीज आहेत, तर त्यांना श्रेयांक मध्ये क्रेडिट मिळू शकतील आणि ते क्रेडिट ते त्यांचे ओव्हरऑल डिग्री मिळवण्यासाठी तर त्याचा ते उपयोग करू शकतात. आता त्याचा परिणाम काय होईल, म्हणजे जर समजा 40% तुम्ही ऑनलाईन पद्धतीने शिकला आणि 60% तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन शिकायचं आहे, तर त्याचा सर्वात महत्वाचा परिणाम म्हणजे असा की मुलामध्ये शिक्षक काम करायला तयार आहेत, इलिजिबल आहेत, परंतु रिक्रुटमेंट वरती बंदी आहे. आणि पुन्हा आता जर अशा प्रकारची पद्धत आली, 40% ऑनलाईन कोर्सेस करायचे, तर ओव्हरऑल 40% म्हणजे जो काही स्टाफ आहे आता, तर त्यातला 40% किंवा 50% स्टाफ हा डिस्प्लेस होऊ शकतो किंवा भविष्यामध्ये त्यांचं रिक्रुटमेंटच होणार नाही. अशा पद्धतीनं जर शिक्षण पद्धती येणार आहे तर शिक्षकांचा रोजगार किंवा शिक्षकांना रोजगार मिळणार नाही, आहे तो रोजगार त्यांचा जाऊ शकतो. आणि म्हणजे याच्या मागे गणित काय, तर जर ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिलं स्वयं पोर्टलवरनं किंवा इतर काही माध्यम आहेत, तर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी अनुदान द्यायची गरज नाहीये. म्हणजे थोडक्यात अनुदान कमी करणे, शिक्षकांवरती होणारा जो काही खर्च आहे तो कमी करणे, म्हणजे थोडक्यात शिक्षकांना रोजगारापासून वंचित करणे, अशा प्रकारची म्हणजे सरकारची योजना आहे आणि त्याच्यावरती प्रचंड टीका होते. त्यांचं म्हणणं आहे की ही जी मुल्स नावाची सिस्टीम आहे, मुल्स म्हणजे काय, मॅसिव्ह ऑनलाईन ओपन कोर्सवेअर, म्हणजे एनीबडी कॅन जॉईन दॅट कोर्स एनी टाइम. आणि 1 महिना, 2 महिने, 3 महिन्याचा कोर्स असू शकतो आणि त्याला 2 क्रेडिट, 3 क्रेडिट मिळू शकतात. आणि त्याचे कोर कोर्सेस प्लस हे कोर्सेस एकत्र केले की त्याची जी रिक्वायरमेंट आहे 148 क्रेडिटची किंवा 136 क्रेडिटची डिग्री मिळवण्यासाठी, तर ती त्याला पूर्ण करता येईल. पण त्याचा ओव्हरऑल परिणाम काय, तर शिक्षकांचा रोजगार त्याच्यामुळे जाऊ शकतो किंवा नव्याने रोजगार निर्माण होणार नाही. आणि सरकारला जी काही उच्च शिक्षणावरती होणारा जो खर्च आहे तो त्यांना कमी करायचा. मुळामध्येच भारतामध्ये उच्च शिक्षणावरचा जो खर्च आहे जीडीपीच्या हार्डली 1.5 ते 2% आहे, की जो इतर देशांमध्ये 5% आसपास आहे. तर तो वाढवण्याची गरज आहे. म्हणजे एज्युकेशन आणि हेल्थ हे दोन्ही केंद्र सरकारकडनं म्हणजे एक सेकंड सीट वरती ठेवलेले विषय आहे किंवा मागे ठेवलेले विषय. आता आरोग्याच्या बाबतीत आता एवढी हेळसांड भारतामध्ये का, तर आपण असं बघतो की जीडीपीच्या फक्त 1% खर्च आपण हेल्थ वरती करतो. ओके. आणि जर ओव्हरऑल आपण जर स्टॅटिस्टिक्स बघितलं की बाबा वाय वी आर अनेबल टू कोप अप विथ पेंडेमिक किंवा डिफरंट वेव्स ऑफ द कोविड, तर 84,000 लोकांमागे एक आयसीयू बेड आहे आपल्या भारतामध्ये आणि 11,000 लोकांमागे एक डॉक्टर आहे. म्हणजे डॉक्टरची वानवा आहे आणि आयसीयू बेड म्हणजे आयसीयू म्हणजे जिथे ऑक्सिजनची गरज लागते तर त्याची खूप वानवा आहे. आणि आपण असं बघतो की म्हणून सरकारने टेम्पररी म्हणजे प्रचंड म्हणजे खर्च विकास कामांकडून हेल्थकडे वळवावं लागला. हे जर अगोदर असतं तर कदाचित विकास कामं ही जोमाने करता आली असती किंवा पुढच्या काही वर्षामध्ये विकास कामांसाठी जो निधी ठेवला होता महापालिकांनी किंवा स्टेट गव्हर्नमेंटनी किंवा केंद्र सरकारने, तो सर्व केवळ हेल्थकडे खर्च झाल्यामुळे की बाकीची विकास कामं थोडक्यात कल्ली जाऊ शकतात पुढे किंवा पुढे त्याच्यामुळे असं नाही. म्हणजे ओव्हरऑल म्हणजे आणि सर्वसाधारणपणे विकास कामं इन्फ्रास्ट्रक्चर जेव्हा आपण उभं करतो किंवा गुंतवणूक करतो तर त्याचा परिणाम इकॉनॉमी ही मल्टिप्लाय सिस्टीमने काम करते. म्हणजे जर तुम्ही प्राथमिक इन्व्हेस्टमेंट 10,000 कोटी केली आणि मल्टिप्लायर जर 5 असेल तर सर्वसाधारणपणे 50,000 कोटी रुपये अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होतात आणि त्याला हा सेटबॅक लागतो. आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल जसं आता ओरड आहे किंवा देशामध्ये उपभोगाची मागणी खूप रोडावलेली आहे आणि ती वाढवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. आणि म्हणून सरकारचे प्रयत्न काय की व्याजाचे दर कमी करून उद्योगांना कर्ज पुरवठा करायचे सरकारने ठरवलेले किंवा खूप प्रयत्न चालू आहे गेल्या कित्येक दिवसापासून. परंतु असंही दिसतं केवळ व्याजाचे दर कमी आहे म्हणून उद्योजक गुंतवणूक करतात असं नाही. आणि
तो जो म्हणजे ती जी नीती आहे ती पूर्णपणे गेल्या 5-6 वर्षामध्ये फेल ठरलेली आहे. म्हणजे सरकार उत्तर व्याजाचे दर कमी करत आहे, परंतु गुंतवणूक होत नाही, ही शोकांतिक आहे. म्हणजे ज्याला कॅपिटल फॉर्मेशन रेट जो म्हणतो, तर तो म्हणजे जो 28 होता तो 22-20च्या खाली आले. तर त्याच्यामध्ये प्रचंड अशा प्रकारचं हे आहे, म्हणजे रोडावलेलं आहे. आणि बचतीचा दर खाली आलेला आहे. म्हणजे जो 32 होता 2014च्या अगोदर, 32 नंतर 28 झाला, आता तो जवळपास 26-27 पर्यंत खाली आलेला आहे. म्हणजे लोकांची बचतही रोडावली, लोकांचे पर्सनल इन्कम कमी झालं, व्याजाचे दर जरी कमी झाले असले तरी गुंतवणूक प्रत्यक्षात होत नाही. कारण तो जो कॉन्फिडन्स लागतो उद्योजकांमध्ये तो गेल्या अर्थात त्याला सेटबॅक देणाऱ्या अनेक घटना भारतामध्ये घडल्या. केवळ पेंडेमिक मुळेच सगळं असं झालं असं नाही, तर त्याच्या अगोदर नोटबंदी झाली, त्याच्यानंतर जीएसटी घाईघाईमध्ये राबवला गेला आणि नंतर पेंडेमिक. तर ही तिन्ही जे काही प्रसंग आहे तर हे पूर्णपणे केंद्र सरकारच्या कार्याची कसोटी पाहणारे ठरले आणि त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेची अधोगती प्रचंड झाली. आणि अनेकांनी याबाबत मत व्यक्त केलेलं आहे की बाबा देश जो उभारला गेला होता, म्हणजे 1991 नंतर जी ऊर्जित अवस्था भारतामध्ये आली होती, किंवा जेव्हा आपण अमेरिकेला देखील आता अमेरिकेचे ट्रेझरी बॉन्ड्स आपण विकत घेऊन त्यांना कर्ज पुरवठा करत होतो, तर प्रचंड आता जर आपण कर्जाचं प्रमाण बघितलं तर पब्लिक डेट हे इंडियाच्या एकूण जीडीपीच्या 68% जवळपास वर गेलेलं, की जे पूर्वीप्रमाणे 50% खाली होते. तर या ई लर्निंग बाबत एक असा सर्वे करण्यात आला होता की हाऊ फार ई लर्निंग इज सक्सेसफुल किंवा वेदर इट इज इफेक्टिव्ह ऑर नॉट. तर हा जो स्टडी होता ते वाटसरू नावाचं जे मासिक आहे त्याच्यामध्ये एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राध्यापकाने सर्वे केला होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की प्राध्यापकांची मतं विद्यार्थ्यांची मतं घेतली होती, तर ते ई लर्निंगसाठी 80% प्राध्यापकांनी नापसंती व्यक्त केली होती. म्हणजे 80% प्राध्यापक हे ई लर्निंगसाठी इच्छुक नाही किंवा त्यांना त्याच्यामध्ये रस वाटत नाही. आता त्याची अनेक कारण आहेत. म्हणजे केवळ प्राध्यापक रिलक्टंट आहे का टेक्नॉलॉजी अडॉप्ट करायला असं नाही, परंतु कन्स्टेंट जो आहे, म्हणजे जरी मी समजा व्हिडिओ तयार केला पण तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा पोहोचण्यासाठी नेटवर्क, किंवा उद्या मी तो युट्यूब वरती अपलोड केला पण त्याला डाउनलोड करून त्याचा जो डेटा खर्च होतो किंवा तो डाउनलोडचा जो स्पीड आहे त्याचे अनेक कन्स्टेंट आहेत. म्हणजे खेड्यापाड्यामध्ये किंवा इव्हन शहरांमध्ये देखील नेटवर्कचे अनेक इश्यूज आहेत. त्यामुळे ई लर्निंग इज म्हणजे थोडक्यात फ्रॉम व्हेरियस अँगल इट इज नॉट गोइंग टू बी द सक्सेसफुल मॉडेल. तर या म्हणजे लर्निंगसाठी आपण जे विविध प्रकारची माध्यमं वापरली त्याच्यामध्ये गुगल आहे, व्हॉट्सअप आहे, गुगल मीट वापरला, झूम वापरला, फेसबुक वापरतो, युट्यूब वापरतो. तर ह्या सर्व माध्यमांचा जर विचार केला तर खर्चिक आहे आणि त्याच्यामध्ये समाधानाचा अभाव दिसतो. म्हणजे शिकवण्याचं समाधान नाही किंवा विद्यार्थ्यांना शिकण्याचं समाधान नाही. आणि ग्रामीण आणि शहरी याच्यामध्ये एक प्रकारे डिवाइड करणार असं माध्यम. म्हणजे ग्रामीण भागात तो ऍक्सेस नाहीच आहे. म्हणजे अनेक प्राथमिक शिक्षकांना या सगळ्या गोष्टी अवगत नाहीये आणि अवगत जरी केल्या तरी किती पालक अफोर्ड करू शकतात किंवा सार्वजनिक स्तरावरती मग तिकडे लॅपटॉप किंवा टीव्ही लावून शिक्षण द्यावं लागेल, पण तेही शक्य नाही. म्हणजे या सर्व गोष्टीमध्ये एक प्रकारे कुचंबना विद्यार्थ्यांची झाली, शिक्षकांची झाली, पालकांची झाली आणि एक प्रकारे स्ट्रेस, सायकोलॉजिकल स्ट्रेस हा सर्व स्टेक होल्डर वरती आलेला आहे. म्हणजे कोणाला समाधान, इव्हन शासनाला देखील या ई लर्निंगचं किंवा ऑनलाईन शिक्षण पद्धतीचं समाधान नाहीये. तर सर्वसाधारणपणे दुसरा जो मुद्दा आहे की बिझनेसचं कसं नुकसान झालं. म्हणजे एज्युकेशन नंतर मी जो विषय घेतला होता एज्युकेशन अँड बिझनेस ॲट अ क्रॉसरोड्स ड्युरिंग द पेंडेमिक, तर आपण असं बघतो की मागील वर्षी असा एस्टिमेट करण्यात आलो SBI कडून की मागील वर्षी 11 लाख कोटी रुपयाचं नुकसान अर्थव्यवस्थेमध्ये झालं भारताच्या. आणि ह्या वर्षी म्हणजे आत्ताचा जो लॉकडाऊन आहे त्याच्यामध्ये अंदाजे 6 लाख कोटी रुपयाचं नुकसान होईल असा अंदाज SBI रिसर्चने व्यक्त केलेला आहे. एप्रिल ते जून म्हणजे जो पेंडेमिक आपल्याकडे जानेवारीमध्ये सुरू झाला महाराष्ट्रामध्ये, परंतु आपल्या नंतर काही राज्यामध्ये ती वेव गेली
म्हणजे सर्वप्रथम मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र 2-3 राज्यात म्हणजे छत्तीसगड वगैरे, नंतर मग बाकीच्या नॉर्थ कडे तो गेला किंवा साऊथ कडे तो पसरला. विशेषतः 5 राज्यातली इलेक्शन झाली त्याच्यामुळे जास्त त्याचा प्रचार झाला किंवा कुंभमेळ्यामुळे झाला. तर असं दिसतंय की इव्हन महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचं जे एस्टिमेट आहे त्यांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रामध्ये जसं लॉकडाऊन सुरू झाला तेव्हापासून व्यापाऱ्यांचे जवळपास 70,000 कोटी रुपयाचं नुकसान झालं. आता 70,000 कोटीमध्ये आपण 20% प्रॉफिट मार्जिन जरी धरलं तर मग बाकीचे जे आहेत 50,000 कोटी हे सगळे इनपुट्स किंवा त्याला रिलेटेड जे उद्योग आहेत त्यांचं नुकसान झालं. मग त्यांचं वैयक्तिक 20% मार्जिन जर धरलं तर 20,000 कोटी, पण मागचे 50,000 कोटी हे त्यातले नुकसान झालेले. म्हणजे कुठल्याच प्रकारे म्हणजे कपडा उद्योग म्हणा तर त्याच्यामध्ये जे विविध व्यवसाय बाधित झाले त्याच्यामध्ये कृषी व्यवसाय, कृषी पूरक उद्योग, त्याच्यामध्ये डेअरी, पशुपालन आणि पोल्ट्री उद्योगाचं प्रचंड नुकसान झालं. नंतर आपल्याकडे एक प्रकारे वेगळ्या क्षेत्रात काम करणारे कारागीर असतात किंवा ज्याला आपण 18 बलुतेदार, 12 बलुतेदार आणि 18 आलुतेदार म्हणतो. तर ह्या सर्व लोकांच्या रोजगारावरती गदा आली. नंतर कापड दुकानदार, आडते, स्टेशनरी शॉप्स, पुस्तकं, नंतर सायकल शॉप्स, नंतर ऑटो शॉप्स किंवा ऑटो इंडस्ट्रीज किंवा स्पेअर्स, नंतर इलेक्ट्रिकल शॉप्स किंवा इलेक्ट्रिकल ऍक्सेसरीज, रेस्टॉरंट, या सर्व व्यवसायामध्ये असं म्हणजे रोजगार बुडाला नंतर गेलं आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल इकॉनॉमी जी मल्टिप्लाय पद्धतीने चालते. म्हणजे त्याला पण आता मी जे मगाशी म्हणालो की 70,000 कोटी रुपयाचं नुकसान झालं. आता त्यातले 50,000 कोटी जर इतर क्षेत्रात फिरले असते आणि जर आपण मल्टिप्लायर 2 किंवा 5 जरी म्हणला असता तर 50,000 गुणिले 10 म्हणजे जवळपास 5 लाख कोटी रुपयाचं नुकसान केवळ महाराष्ट्रामध्ये पेंडेमिक मध्ये झालं. म्हणजे कारण गुंतवणूक एकाचं उत्पन्न दुसऱ्याचं खर्च किंवा म्हणजे माझा खर्च इतरांचं उत्पन्न असतं त्या याच्यामध्ये ओव्हरऑल इकॉनॉमी फिरत असते आणि त्याच्यामध्ये प्रचंड नुकसान झालं. तर ओव्हरऑल इकॉनॉमीचं बिझनेस सेक्टर म्हणजे आता अर्थव्यवस्थेतले जे विविध कोर सेक्टर्स आहेत, बिझनेसेस आहेत, तर त्याची वर्गवारी केलेली. तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलंय की खाण उद्योग मागच्या एप्रिल ते जून मध्ये म्हणजे मागच्या वर्षभरामध्ये देशामध्ये त्याचा जो ग्रोथ रेट होता तो -8.5%. नंतर वस्तू निर्माण म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग जे सेक्टर आहे त्याचा विकास दर हा -7.2% होता. नंतर वीज, गॅस आणि इतर सेवा फक्त इकडे स्टेबल म्हणजे 1.9 असं ग्रोथ रेट नोंदला गेला. परंतु बाकी आता वित्तीय व इतर व्यावसायिक सेवा -15%. नंतर सार्वजनिक शासन, संरक्षण व इतर सेवा -4.6%. तर सर्वसाधारणपणे हे जे कोर सेक्टर्स आहेत, नंतर हॉटेल, वाहतूक आणि दळणवळण -18.6%. बांधकाम क्षेत्र जे महत्वाचं आहे की ज्यामुळे प्रचंड रोजगार निर्माण होतो तर 8.6%. म्हणजे नोटाबंदी नंतर सर्वात जास्त आघात झाला असेल तर तो बांधकाम क्षेत्रावरती झाला, रिअल इस्टेट वरती झाला. लोकांना असं वाटलं की सरकार काळा पैसा काढणार आहे आणि मेन म्हणजे प्रत्येक इकॉनॉमीमध्ये 20% तरी काळा पैसा असतो आणि काळ्या पैशामुळे बऱ्याच ऍक्टिव्हिटी म्हणजे तो इट इज इलिगल, परंतु त्याच्यामुळे बऱ्याच उद्योग आणि व्यवसायाला चालना मिळते. म्हणजे तुम्ही काही जरी केलं तर यू कॅनॉट वाईप आउट द ब्लॅक मनी फ्रॉम द इकॉनॉमी. आणि एक प्रकारे अर्थव्यवस्थेमध्ये ऊर्जित अवस्था किंवा ती क्रियाप्रवण ठेवण्यासाठी ब्लॅक मनीची पण तितकीच गरज असते. परंतु सर्वात जास्त सेटबॅक बसलेलं जे क्षेत्र आहे बांधकाम, की जे आधी नोटाबंदीमुळे, नंतर जीएसटी मुळे आणि आता कोविडमुळे, तर त्याचा जो विकासाचा दर आहे तो 8.6%. आता याला इन्व्हॉल्व असणारे जे उद्योग आहेत, स्टील आहे, सिमेंट आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, केमिकल्स असतात, नंतर मजूर असतात, या वीट उद्योग आहे. तर हे सर्व उद्योगांवरती आघात झाला किंवा प्रचंड त्यांचं नुकसान झालं. तर सर्वसाधारणपणे सीएमआयचा जो अंदाज आहे की गेल्या मागच्या पेंडेमिकमुळे बेकारीचा दर हा जवळपास 10% वर गेलेला आहे, की जो
मागच्या 30-35 वर्षात गेला नव्हता. एवढा प्रचंड बेकारीचा दर वाढला आणि जवळपास 10 कोटीपेक्षा जास्त लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. म्हणजे लोकांनी नोकऱ्या गमावलेल्या आहेत केवळ पंधरामुळे किंवा ह्या सर्व क्षेत्रांमध्ये जी काही पडझड झाली त्याच्यामुळे. तर ह्या सर्व याच्यावरती मात करायची तर काय करावं लागतं, जे मी सुरुवातीला म्हणालो की बाबा एनिवे एज्युकेशन सेक्टर हॅज बीन अफेक्टेड, बिझनेस सेक्टर हॅज बीन अफेक्टेड, बरोबर. पण आता याच्यातनं अर्थव्यवस्था बाहेर काढायची असेल तर काय करायला पाहिजे. तर सर्वसाधारणपणे जे काही इकॉनॉमिक रिवायवल पॅकेज जे असतात ते डिक्लेअर करावे लागतात, ते द्यावे लागतात. तर त्याच्यामध्ये पहिला भाग येतो म्हणजे रोख रकमेचं हस्तांतरण करणं, की जे सरकारने प्रयत्न केला. म्हणजे भारत सरकारने जे बेलआउट पॅकेज डिक्लेअर केलं होतं ते एकूण 5 टप्प्यामध्ये डिक्लेअर केलं होतं आणि त्यांचं म्हणणं असं होतं की हे 10% म्हणजे जीडीपीच्या 10% आहे. पण प्रत्यक्षात हे जे पॅकेज होतं त्याची जी साईज आहे, कारण बऱ्याचशा गोष्टी या बजेटमध्ये ऑलरेडी प्रोव्हिजन केलेल्या होत्या आणि त्या पुन्हा सरकारने नव्याने सांगितल्या. उदाहरणार्थ शेतकरी सन्मान योजना, की त्यांना जे वर्षाला 2,000 तर ते जे ड्यू होते सरकार 6,000 रुपये द्यायचे, तर ते 6,000 रुपये सरकारने त्यावेळेला पेंडेमिकच्या काळामध्ये रिलीज केले, की जे ऑलरेडी इट वॉज सपोज टू बी ट्रान्सफर्ड, पण ते सरकारने पॅकेजमध्ये घुसवले आणि सांगितलं की आम्ही पॅकेजची साईज त्याच्यामुळे वाढवली. तर सरकारचा दावा होता की हे आम्ही जे दिलेलं पॅकेज हे जीडीपीच्या 10% आहे, पण प्रत्यक्षात ज्या विविध इकॉनॉमिस्टने त्याचं अनालिसिस करून सांगितलं तर इट वॉज हार्डली 1% to 1.5%. आता त्याच वेळेला जर आपण इतर देशांची तुलना केली किंवा बेलआउट पॅकेज इतरांनी किती दिलं होतं, तर अमेरिकेचे जे बेलआउट पॅकेज आहे त्याची जी साईज होती दॅट वॉज $3 ट्रिलियन. आता आपल्या अर्थव्यवस्थेचं जे आकारमान आहे, एकूण भारतीय अर्थव्यवस्थेचं जे टोटल जीडीपी विचारात घेतलं सगळ्या गोष्टी, तर ते हार्डली $4.25 ते $4 ट्रिलियन आहे. आता आपली 4 ट्रिलियन किंवा $4.25-3 ट्रिलियन ची इकॉनॉमी आहे आणि अमेरिका एकटी बेलआउट पॅकेज म्हणून $3 ट्रिलियन त्यांनी डिक्लेअर केलं. अर्थात त्याच्यामध्ये खूप भाग होता. हेल्थ होतं, बिझनेस होतं, ट्रान्सपोर्ट होतं, नंतर अनएम्प्लॉयमेंट डोल्स म्हणजे जे लोक डिस्प्लेस झाले जॉब मधनं किंवा ज्यांचे जॉब गेले किंवा ज्यांना घरी थांबावं लागलं त्यांच्यासाठी रोजगार भत्ता होता. विषय म्हणजे इव्हन माझ्या मुलाला सुद्धा, मला अमेरिकेत त्याला सुद्धा पैसे त्या याच्यामध्ये मिळाले होते. ट्रम्प सरकार म्हणजे त्यावेळेला ट्रम्प वॉज देअर इन अ पॉवर. तर म्हणजे तिकडे त्यांनी असं डिस्क्रिमिनेशन केलं नाही की बाबा कुठल्या देशाचे कामगार कोण आलेले, मायग्रंट आलेत आणि इंडियन कुठले, अमेरिकन कुठले. तर जे काही म्हणजे जे घरून काम करत होते किंवा ज्यांच्या रोजगार काही दिवसासाठी गेला तर त्यांना त्यांनी अनएम्प्लॉयमेंट डोल, ज्याला बेकार भत्ता म्हणतात, तो दिला. नंतर युक्रेन, इटली, फ्रान्स, जर्मनी, युके सर्वच देशांनी म्हणजे बेलआउट पॅकेज डिक्लेअर केले होते. जवळपास आता भारतीय अर्थव्यवस्थेचं जे नुकसान झालं की ज्याची साईज आहे, म्हणजे असं म्हटलं जातं की 120 ते 180 बिलियन डॉलर इतकं नुकसान झालेलं आहे भारताचं. आता याच्यासाठी जी उपाययोजना आहे, जी मगाशी मी सांगितलं की बेलआउट पॅकेज मध्ये काय काय असतं, ते रोख रकमेचं हस्तांतरण असतं. म्हणजे ज्यांचा जॉब गेलाय, आता भारत म्हणजे जे विशेषतः ज्याला होममेड वर्कर म्हणतो किंवा घरकाम करणाऱ्या महिला असतात, त्यांना मध्ये भारत सरकारने मदत दिली होती. रोख रक्कम, नंतर आरोग्य सुविधा वाढवणं, नंतर लसीकरण मोहीम जोरात राबवणे, नंतर फिस्कल म्हणजे जे रेट म्हणजे टॅक्सेसचे रेट कमी करणं. आता काही देशांनी कमी केले होते की ज्याच्यामुळे तात्पुरती लोकांना म्हणजे हातामध्ये रोख रक्कम मिळू शकेल. भारत सरकारने देखील या बाबतीत थोडा प्रयत्न केला, परंतु मुळामध्ये अर्थकारण बिघडलेलं असल्यामुळे सरकारला काही शक्य झालं नाही. शिवाय जे उद्योगांचं प्रोडक्शन थांबलेलं आहे किंवा व्यवसाय बंद आहेत तिकडे लाईट बिल माफ करणं, इतर व्यवसाय कर माफ करणं, म्हणजे जे काही इतर कर असतात, व्यवसाय कर असतो किंवा घरपट्टी असते, नंतर आरटीओचे, आता उदाहरणार्थ ट्रान्सपोर्ट बिझनेस असेल, बसेस असतील, त्या थांबलेल्या आहेत तर त्यांचा आरटीओ टॅक्स त्यांना जो भरावा लागतो तो माफ करणे. नंतर कर्ज हप्ते त्याच्यामध्ये सूट देणे, म्हणजे काही कर्ज हप्ते माफ करणं किंवा ज्याला आपण डिफर पेमेंट ज्याला म्हणतो की म्हणजे पुढे
भरायला परवानगी देणे वगैरे, तर त्या बाबतीत सरकारने प्रयत्न केलेला दिसतो. परंतु त्यात फार सुप्रीम कोर्टापर्यंत तो लढा गेला आणि शेवटी बँका काही फार सहजासहजी तयार झाल्या नाही किंवा व्याज तरी माफ करावं इथपर्यंत ती गोष्ट गेली. आणि मग सुप्रीम कोर्टाने झापल्यानंतर काही बँकांनी त्याच्यावरती सकारात्मक विचार केला. नंतर पुनेशचे पॅकेज जाहीर करणे, म्हणजे वारंवार अशा प्रकारचे पॅकेजेस पॅन्डेमिक मध्ये किंवा महामारीमध्ये किंवा महामंदी घालवण्यासाठी जाहीर करावे लागतात. नंतर जीएसटीचे दर कमी करणे, आता याच्या बाबतीमध्ये सध्या चर्चा सुरू आहे की मुळामध्ये राज्यांचा जीएसटीचा जो परतावा आहे तो केंद्राकडून येणं बाकी आहे आणि जे काही नुकसान झालेलं आहे म्हणजे जीएसटी लावल्यामुळे राज्य सरकारांना केंद्र सरकारने नुकसान 5 वर्ष द्यायचे भरून. पण आता सध्या केंद्र सरकार त्या परिस्थितीमध्ये नाहीये, म्हणजे केंद्र सरकारला जीएसटी ही गोष्ट आवाईल मुझे मार अशी झालेली आहे. म्हणजे घाईघाईने ते लागू केला, परंतु आता जेवढं कलेक्शन व्हायला पाहिजे होतं आणि राज्यांना जो परतावा द्यायला पाहिजे वेळेमध्ये तो न दिल्यामुळे आणि शिवाय नुकसान भरपाई द्यायची आहे किंवा कारण राज्यांचे उत्पन्नाचे स्रोत हे मर्यादित झालेले, तर त्याच्यामुळे खूप बिकट परिस्थितीमध्ये केंद्र सरकार किंवा जीएसटी काउन्सिल आता पोहोचलेली आहे आणि त्याच्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले की बाबा संघराज्य, भारत हे संघराज्य आहे म्हणजे अनेक राज्यांचे समुच्चय आणि नंतर केंद्र सरकार आहे. तर केंद्र सरकार वर्सेस राज्य सरकार असे नव्याने वाद निर्माण झालेले आणि हे वाद कदाचित म्हणजे जर असे हे वाद जर वेळेवर सुटले नाही तर देश फुटून निघण्याची देखील शक्यता आहे याच्यामध्ये. तर आणि शिवाय केंद्राचं जे धोरण आहे ते राज्यांच्या प्रती फार समाधानकारक नाहीये किंवा अक्कस अशा प्रकारचं धोरण असल्यामुळे दिवसेंदिवस हे वाद वाढतच जाणार. नंतर मनरेगा नावाची जी रोजगाराची जी योजना आहे ती शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या जोमाने राबवण्याची गरज आहे. म्हणजे आता हे सरकार जेव्हा सत्तेवर आलं तेव्हा त्यांनी मनरेगा योजनेचा दुस्साहस किंवा त्याचा तिरस्कार केला होता, परंतु सरकारच्या असं लक्षात आलं की ग्रामीण भागामध्ये रोजगार शेतमजूर किंवा शेतकरी जेव्हा हंगाम संपतो तेव्हा त्यांना रोजगार तर दिला पाहिजे. पुन्हा सरकारच्या लक्षात आलं आणि सरकारने नव्याने ह्या योजनेमध्ये गुंतवणूक केली किंवा म्हणजे बजेटरी प्रोव्हिजन्स केली, परंतु ती योजना पुन्हा नव्याने किंवा जोमाने राबवण्याची गरज आहे की ज्यामुळे लोकांच्या हातामध्ये काही उत्पन्न येऊ शकतं. व्यक्तिगत उत्पन्न आलं की आपोआप मागणी निर्माण होते आणि मग ओव्हरऑल इकॉनॉमीमध्ये रिवायवल सुरू होतं. मला असं वाटतं की आता याच्यामध्ये एक लक्षात आलं की बाबा पेंडेमिक मध्ये जे उद्योग सुरू झाले, नव्याने ज्या उद्योगांचा जन्म झाला जो मोठ्या प्रमाणावरती म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे मास्क तयार करणे किंवा पीपी किट तयार करणे आणि विशेषतः मेडिकल, आपण असं बघतो की मागच्या काही 2 वर्षामध्ये काही फार्मा कंपन्यांचे जे शेअर्स आहेत हे प्रचंड वाढले. का तर त्यांनी जे तयार केलेले जे प्रॉडक्ट आहे की जे आपल्या कोविडसाठी उपयोगी पडणाऱ्या गोळ्या औषध असतील किंवा उदाहरणार्थ प्रिव्हेंटिव्ह म्हणून लोक काही विटॅमिन्स गोळ्या घेतात, विटॅमिन सी, B12 वगैरे, तर याची प्रचंड विक्री वाढली. त्यामुळे काही क्षेत्र एक नव्याने संधी निर्माण झाली. विशेषतः त्याच्यामध्ये मास्क नावाचं जे प्रॉडक्ट आहे हे नव्याने आलं आणि पीपी किट हे जे पूर्वी खूप मर्यादित स्तरावरती पीपी किटचा वापर होत होता, परंतु आता सर्रास त्याचा वापर सर्वत्र व्हायला लागल्यामुळे एक व्यवसायाची नवीन संधी आणि शिवाय काही वर्क फ्रॉम होम याच्यामध्ये पार्सल सर्व्हिसेस जे आहेत पण खूप मर्यादित प्रमाणात, म्हणजे जे काउंटरवरती जेवढं सेल होतो खूप मला वाटतं 20-30% पण नाही, पण केवळ जगवण्यासाठी किंवा याच्या आधी पण म्हणजे उदाहरणार्थ पेंडेमिक येण्याच्या आधी बऱ्याच पार्सल सर्व्हिसेस होत्या की ज्या तुम्हाला घर बसल्या जेवण किंवा नाश्ता वगैरे पुरवत होत्या, तर त्यांना चांगली ऊर्जित अवस्था आली. आणि इव्हन असंही लक्षात आलं की पेंडेमिकमुळे काही ऑटो इंडस्ट्रीचा सेल्स पण वाढला, म्हणजे उदाहरणार्थ 2 व्हीलर आणि 4 व्हीलरचा सेल वाढला. तर त्याचं मुख्य कारण म्हणजे मुंबई सारख्या शहरामध्ये लोकल 3-3, 4-4 महिने बंद होत्या, परंतु काही खाजगी कार्यालय आणि इव्हन शासनाने 50%, 25% उपस्थितीची सक्ती केल्यामुळे अशा कामगारांना कामाच्या जागी जाण्यासाठी त्यांना पर्सनल व्हेकल हवे होते आणि म्हणून असे लक्षात आलं की काही लोक काही 2 व्हीलरला तर वेटिंग होती त्या काळात, म्हणजे पेंडेमिक नंतरही 2-3 महिने अजूनही म्हणजे काही व्हेकल्स म्हणजे अगदी गेल्याबरोबर लगेच मिळत नाही. तर ही बाब नव्हती आणि शिवाय सगळ्यात असंही लक्षात आलं की व्हेकल रस्त्यावरती जास्त न धावल्यामुळे किंवा पब्लिक व्हेकल नसल्यामुळे किंवा ट्रक
यांचं सुरुवातीला तर सुरुवातीच्या पेंडेमिक मध्ये तर ट्रान्सपोर्टही बंद होतं जवळपास 30-40 दिवस. तर त्याच्यामुळे ओव्हरऑल पोल्युशनचा लोड आहे तो कमी झाला आणि त्याच्यामुळे इनडायरेक्टली लोकांच्या आरोग्याला फायदा जरी झाला असला, पण इकॉनॉमिक सेटबॅक इज ग्रेटर दॅन व्हॉट वी हॅव अर्न इन टर्म्स ऑफ हेल्थ स्टँडर्ड. तर मला असं वाटतं की सर्वच मुद्द्यांना मी या ठिकाणी स्पर्श केलेला आहे आणि एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे आभार व्यक्त करतो आणि श्रीयुत डॉक्टर व्ही.एस. मोरे यांना उत्तम आरोग्य लाभो, त्यांना उत्तम प्रशासक म्हणून काम करण्याची उत्तम अशी संधी मिळो, एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. हम्म. अर्थशास्त्र ही वाणिज्याची जननी आहे असं आपण नेहमीच म्हणतो आणि इकॉनॉमिक्स मधल्या जेवढ्या काही टर्म्स आहेत आणि त्या इकॉनॉमिकली ऍक्च्युली खरंच अवघड टर्म्स आहेत, म्हणजे नॉन कॉमर्स बॅकग्राऊंड व्यक्तींना त्या लवकर अवगत होणार नाही असं माझं म्हणणं आहे किंवा मी मानतो. परंतु तरी सुद्धा आपण अतिशय सोप्या शब्दात जितकं उदाहरणांनी समजून सांगता येईल तेवढ्या पद्धतीने आपण लोकांपर्यंत पोहोचला आहात. त्या सरांनी आपल्याला त्यांच्या व्याख्यानातून जीडीपी बद्दल माहिती दिली. तो जीडीपी आपला खरंच घसरला आहे. ओव्हरऑल बिझनेस आणि एज्युकेशन या दोन्ही सेक्टरवर फारच त्याचा परिणाम झाला आहे. बऱ्यापैकी अनएम्प्लॉयमेंट रेट खूपच वाढला आहे. जवळपास 10 कोटीपेक्षा जास्त लोकांचे आपल्या सांगण्याप्रमाणे नोकऱ्या गेलेल्या आहेत. परवाच आमचं इंडस्ट्री 4.0 वर एक डॉक्टर यशोधन मिठारे सरांचं लेक्चर झालं. त्यांनी ही शक्यता व्यक्त केली की बऱ्यापैकी अनएम्प्लॉयमेंट रेट अजूनही वाढणार आहे. नंतर शिक्षणाच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर 80% प्राध्यापक ऑनलाईन शिकवण्यासाठी धजावत नाहीत, कारण मग विद्यार्थ्यांचा अटेंडन्स हा एक प्रॉब्लेम आहे. नेटचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे समाधानी विद्यार्थी पण समाधानी नाही, शिक्षक समाधानी नाही, गव्हर्नमेंटही समाधानी नाही. म्हणजे ओव्हरऑल ही जी सिस्टीम आहे ती फक्त एक जस्ट शो मस्ट गो ऑन अशा प्रकारे हे चाललेलं दिसतं आहे. बिझनेसच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर FMCG म्हणजे ज्या रोजच्या आपल्या वापराच्या वस्तू आहेत, फार्मास्युटिकल, हॉस्पिटल, ऑइल अँड नॅचरल गॅस, केमिकल, मेडिकल आणि ऑटो इंडस्ट्री यांना जर सोडलं तर इतर सर्व सेक्टर्समध्ये पूर्णपणे मंदी पसरलेली दिसते. या पूर्ण पॅन्डेमिकचा इफेक्ट फक्त फार्मा आणि IT कंपन्यांनी त्याचा फायदा घेतला किंवा त्यांना नॅचरली तो झाला, कारण आपलं सर्व हेल्थशी रिलेटेड आहे. ट्रॅव्हल टुरिझम या इंडस्ट्रीला सर्वात जास्त नंतर आता जर याला रिकव्हर करायचंय, समजा आपल्या म्हणण्याप्रमाणे व्ही शेप रिकव्हरी जी आपल्याला हवी आहे, तर त्याकरता सरकारला, केंद्र सरकारला बेल आउट पॅकेजेस डिक्लेअर करावं लागतील. त्यापैकी सरकारने केलेही, पण थोडंसं पॉलिटिकल इंटरफरन्स आणि ब्लॅक मनीचं लॉन्ड्रिंग आपल्याकडे जास्त प्रमाणात असल्यामुळे तो पैसा लोकांपर्यंत किंवा लोकांच्या खात्यापर्यंत पोहोचत नाही. हे फार मोठं दुर्दैव आपल्या देशात आहे. जीएसटीचे रेट जर कमी झाले तर निश्चितच त्याचा फायदा कन्झ्युमरला होईल, कस्टमरला होईल, ओव्हरऑलच्या पूर्ण साखळीला होईल. परंतु हा निर्णय पण अजून विचाराधीन आहे, त्याच्यावर अजून काही शासनाने निर्णय घेतलेला नाही. केंद्र सरकारने जर अजून या बेलआउट पॅकेजेस मध्ये थोडा हस्तक्षेप केला आणि राज्यांमध्ये डिस्क्रिमिनेशन केलं नाही, भेदभाव केला नाही, तर सर्वच राज्यांना हा फायदा होईल आणि आपण लवकरच कोविड-19च्या सिच्युएशन मधून बाहेर पडू. आणि तसंच रोजगार निर्मिती करता मनरेगा सारख्या या योजनांचा सरकार लवकरात लवकर अवलंब करून ज्या लोकांचं पोटा पाण्याचे म्हणजे व्यवसाय गेलेले त्यांना लवकरात लवकर रोजगार उपलब्ध करून त्यांची आर्थिक परिस्थिती, एकूणच राज्याची आर्थिक परिस्थिती, देशाची आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल यावर आपण आपलं विवेचन केलं. त्याबद्दल आम्ही महात्मा गांधी विद्या मंदिर परिवार आपलं धन्यवाद देतो सर. थँक्यू व्हेरी मच. यानंतर ज्यांच्या नावाने आपण ही व्याख्यानमाला सुरू केली आहे असे आपले पितृतुल्य माननीय प्राचार्य डॉक्टर व्ही.एस. मोरे सर यांना विनंती करतो की आपण आपले मनोगत व मार्गदर्शन करावे. धन्यवाद सर. माझे मित्र आणि सहकारी प्राध्यापक डॉक्टर तुपे यांनी ते अतिशय अर्थशास्त्राचे तज्ज्ञ असे प्राध्यापक गेले अनेक वर्ष काम करत आहेत आणि म्हणून त्यांच्या अनेक वर्षाच्या अनुभवातून, लिखाणातून आणि अभ्यासातून
त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या विषयाची मांडणी करून आपल्याला कोविड-19 मध्ये जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याच्यातनं बाहेर पडण्याचे मार्ग आणि आता सध्या परिस्थिती जी उद्भवलेली आहे त्याच्याबद्दल सविस्तर अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. ते आपल्या MBA महाविद्यालयाला PhD विद्यार्थ्यांना सुद्धा मार्गदर्शक होतोय आणि म्हणून त्यांचा माझा खूप जवळून परिचय आलेला आहे. ते एक अभ्यासू अशा प्रकारचे प्राध्यापक आहेत. आता ते प्राचार्य म्हणून काम करत आहेत आणि म्हणून मी व्याख्यानमालेसाठी ते आल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांनी संस्थेवर आणि माझ्यासाठी असाच लोभ कायम चालू ठेवावा अशी विनंती करतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला कारण स्क्रीनवर कालपर्यंत दिसत नव्हते म्हणून मला काही यांची मी फक्त सर्व प्राचार्य मुख्याध्यापक असं म्हणत होतो. पण आता इथं देवरे मॅडम आहेत, गमे सर आहेत, देशमुख सर आहेत, दिगावकर सर आहेत आणि राजेंद्र भांबरे सर आहेत आणि अजून ज्यांची नावं इथं दिसत नसतील स्क्रीनवर कारण मी टेक्नॉलॉजीमध्ये थोडा मागे आहे. म्हणून जे सर्व प्राचार्य मुख्याध्यापक आणि सहकारी जे सर्व प्राध्यापक उपस्थित आहेत त्यांना मी धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा हे नियोजन जे आपण सगळ्यांनी केलेलं आहे त्या समितीला पण मी अध्यक्ष जगदाळे सर इतर सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद देतो. कारण रोज बोलणं हे मला वाटतं कारण तेच आपण बोलणार त्याचबरोबर तीच माणसं ही पहिल्या दिवसापासून या ठिकाणी आपल्याकडे कार्यरत आहेत किंवा या वेबिनारमध्ये जॉईन आहेत आणि मी ते रिपिटेशन टाळतो. मला पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर येण्याची संधी दिल्याबद्दल मी समितीचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद मामासाहेब. तरी देखील रोज जरी असलं तरी तुमचं मार्गदर्शन मामासाहेब आम्हाला नेहमीच प्रेरणा देणारं असतं. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर BS जगदाळे सर, महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे विश्वस्त तसेच या समितीचे अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. खरं तर ह्या विषयावर आदरणीय तुपे सरांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. व्याख्यानमाला जी काही महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचा आदरणीय पदाधिकाऱ्यांचा जो मानस होता की जे नामवंत जे काही व्याख्याते आहेत त्या विषयाचे जे तज्ज्ञ आहेत त्यांना आपल्या मुलांपर्यंत आणि प्राध्यापकांपर्यंत एक मार्गदर्शन व्हावं. त्यातून आमचे प्रीतुल्य आदरणीय डॉक्टर VS मोरे सरांच्या संस्थेतील 50 वर्ष त्यांच्या सेवेचे जी पूर्ण झाले 1 जूनला त्या तारखेपासून आम्ही व्याख्यानमाला सुरू केले आणि निश्चितच अतिशय चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळतोय. आज आदरणीय डॉक्टर संजय तुपे सर प्रिन्सिपल बिटको कॉलेजचे यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं आणि आम्हाला आमच्या संस्थेच्या ह्या व्याख्यानमालेत त्यांनी व्याख्यान देऊन आणि अतिशय कोविड-19 नंतर अर्थव्यवस्थेवर परिणाम सगळ्याच विषयांवर त्यांनी आपल्याला गाईड केलं. मित्रो, काळ बदलतोय आणि ह्या काळानुरूप आपल्याला पुढची दिशा खरं तर अनेक अर्थतज्ञ याच्यावर काम करतायत. नॅशनल इंटरनॅशनल स्तरावरचे अनेक लोक याच्यावर बोलतायत. तरी आपल्याला काय वाटतं, शिक्षकांच्या भूमिकेतून आपण काय व्यक्त होतोय किंवा आपल्या जिल्हा स्तरावरच्या ज्या लोकल ज्या इश्यूज दिसत आहेत त्याच्यावर आपण कसं व्यक्त होतोय हे सगळे विषय डॉक्टर संजय तुपे सरांनी आपल्यासमोर मांडलेले आहेत. निश्चितच मी आमचे अभ्यास मंडळ बोर्ड ऑफ कॉमर्स तुपे सरांना सांगू इच्छितो, सर आम्ही ह्या सगळ्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये हा एक छोटासा प्रयोग केलेला आहे. आम्ही संस्था अंतर्गत अभ्यास मंडळ सुरू केले आणि एका अभ्यास मंडळामध्ये 7 आमच्या संस्थेचे शिक्षक आणि बाहेरील 3 एक्सपर्ट्स घेऊन आणि त्यांना सगळ्या शिक्षकांच्या विषय न्याय आम्ही वेगवेगळ्या सेमिनार सुरू केल्या, PG ला लेक्चर सिरीज सुरू केल्या आणि त्यानुसार हे कॉमर्सचं पण एक अभ्यास मंडळाच्या वतीने एक ऍक्टिव्हिटी होत आहे आणि त्याचा निश्चित आमच्या संस्थेला फायदा झाला. ई कंटेंट कंबाईन डेव्हलपमेंटला ह्या गोष्टीचा निश्चित फायदा झाला. एक युनिव्हर्सिटी टाईपचं स्ट्रक्चरिंगचं आदरणीय डॉक्टर अपूर्व यांची जी संकल्पना होती ती आम्हाला कामी येते. डीन्स अपॉइंट केले, त्यानुसार एक डिसेंट्रलायझेशन जे काही म्हणतो आणि मॉनिटरिंग आमचं त्यामुळे इफेक्टिव्ह होत आहे. निश्चितच त्याचा संस्थेला डेफिनेटली फायदा होईल.
आपण आज आमच्या ह्या व्याख्यानमालेत मार्गदर्शन केलं. आदरणीय प्राचार्य डॉक्टर व्ही.एस. मोरे सरांच्या नावाने आम्ही महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेने ही व्याख्यानमाला सुरू केलेली आहे आणि सगळ्यांचा सहभाग आणि पार्टिसिपंटचा दररोजची असलेली सगळी उपस्थिती हे बघता याला अतिशय चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळत आहे. पुन्हा असंच मार्गदर्शन करण्यासाठी सदैव आपण आम्हाला मार्गदर्शन करणार अशी आशा व्यक्त करतो. उद्या पण आपल्या ह्या व्याख्यानमालेचं 4थं पुष्प ह्याच वेळात संपन्न होणार आहे. सगळ्यांनी उपस्थित राहावं असं मी संस्थेच्या वतीने विनंती करतो आणि पुनश्च एकदा तुपे सर आणि सगळ्यांना धन्यवाद देतो. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू. उद्या दिनांक 4 जून रोजी डॉक्टर डी.बी. शिंदे सरांचं उद्या आपल्याला मार्गदर्शनाचा किंवा त्यांच्या व्याख्यानाचा फायदा घ्यायचा आहे. तर सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती करतो. धन्यवाद. यानंतर शरीफ सरांना विनंती करतो की त्यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त करावे. शरीफ सर. धन्यवाद सर. एम आय ऑडिबल सर? येस सर, येस सर, बोलिए. धन्यवाद. ज्याने कार्यक्रमाचा आणि मनाचा भार हलका होतो तो भाव म्हणजे आभार. जे अतिथी मान्यवर आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत त्यांच्याबद्दल आदर, प्रेम, कृतज्ञता आणि ऋण व्यक्त करणे म्हणजे आभार. आणि तो व्यक्त करण्यासाठी मला आज आपल्या आयोजन समितीनं संधी दिली त्याबद्दल मी समितीचे आभार व्यक्त करतो. सर्वप्रथम ज्यांच्या नावाने ही ऑनलाईन व्याख्यानमाला आपण सुरू केलेली आहे, आज त्या व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी तिसरं जे पुष्प ज्यांनी गुंफलं त्यांचं सर्वप्रथम या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. ते आजचे आपले प्रमुख अतिथी, वक्ते आणि बिटको महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर एस. एन. तुपे सर. तर आपण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात आणि आपले बहुमोल विचार या ठिकाणी प्रकट केले. कोविड-19 मुळे जी परिस्थिती उद्भवलेली आहे, अनेक त्याबद्दल दुष्परिणाम झालेले आहेत, अनेक आव्हाने आपल्या समोर आहेत आणि त्या आव्हानांचा आपण कशा प्रकारे पूर्ण करू शकतो, त्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागतील या संबंधित आपण अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं आपलं हार्दिक आभार मानतो. त्यानंतर ज्यांनी आपल्या आयुष्याची 50 वर्ष संस्थेमध्ये सेवा केली आणि ज्यांच्या नावानं त्या ठिकाणी ही व्याख्यानमाला आपण सुरू केलेली आहे, ते आपल्या संस्थेचे सहसचिव आपले पितृतुल्य माननीय डॉक्टर व्ही.एस. मोरे सर. तर आपण नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि आपण जेव्हा जेव्हा कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहतात तेव्हा एक वेगळीच भावना, प्रेरणादायक भावना आमच्या मनामध्ये निर्माण होत असते. तर आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं संस्थेच्या वतीनं हार्दिक आभार मानतो. त्यानंतर संस्थेचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे विश्वस्त आणि मनमाड महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय बी.एस. जगदाळे सर. तर आपणही नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत असतात. आपले देखील मी संस्थेच्या वतीनं आणि आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यानंतर वाणिज्य आणि व्यवस्थापन मंडळाचे डीन डॉक्टर आरिफ अंजुम सर यांचाही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपल्या संस्थेचे इतर अनेक महाविद्यालयांचे जे प्राचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यामध्ये डॉक्टर उज्ज्वला देवरे मॅडम आहेत, गमेश सर आहेत, राजन भांबळे सर आहेत आणि इतर जे अनेक प्राचार्य पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे, त्या सर्वांचे संस्थेच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर जे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षक कर्मचारी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्वात शेवटी जे विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित राहिले या सर्वांचं आभार व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. ओव्हर टू यू विनोद सर. थँक्यू सर, थँक्यू. यानंतर जगदाळे सरांना विनंती करतो की आपण हा कार्यक्रम आता इथे संपलेला आहे, तर आभाराची कार्यक्रम संपल्यानंतर कार्यक्रम संपूया. त्यामुळे विनंती. तुम्ही सगळे दररोज नवीन नवीन टीम व्यासपीठावर आणताय, आनंद आहे सगळ्यांचा सहभाग करून घेत आहे. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू आरिफ सर, अच्छी चल रहा है सब. ओके, थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू, थँक्यू सर. ओके. थँक्यू तुपे सर. तुपे सर लिव झाले. लिव झाले का? चला थांबूया. हो सर, हो सर. थँक्यू टू ऑल. उद्याचं आता नियोजन करून घेतो. थोडी अडचण आहे आम्हाला एक, तेवढी तुमच्याशी आम्ही डिस्कस करून घेतो.
उद्या मग आता व्हॅलिडिक्टरी करायचं आहे की मग कंटिन्यू करायचं आहे पुढे? फोनवर कारण मग बोलू ना आपण. पहिली सर फोनवर बोलू आपण. येस चालेल सर. थँक्यू Thank you. थँक्यू व्हेरी मच. Thank you. धन्यवाद.